आज कारंजा चौक दुर्गा माता समिती यांच्या वतीने आम्ही बुलढाण्यामध्ये भव्य मोटरसायकल रॅली आयोजित केली। उद्या श्रीराम अयोध्यामध्ये नवीन मंदिरात त्यांचा मोठा पदार्पण होत आहे आणि आपल्याला जे भारताचे आराध्याचे दैवत आहे, सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे, त्या अयोध्येमध्ये श्रीरामललांचं मंदिर नव्हतं। 550 वर्षानंतर ते मंदिर पुनर्स्थापित होत आहे आणि अयोध्येचा इतिहास मनुकालापासून आहे। निश्चितच ही सर्व हिंदूवासियांसाठी मोठी गर्वाची बाब आहे आणि एका नव्या पर्वाचं शुभारंभ उद्यापासून होत आहे। सनातन पर्व संपूर्ण विश्वामध्ये हिंदू संस्कृती ही जागृत राहील, संपूर्ण विश्वामध्ये त्याचा प्रचार प्रसार होणार आहे आणि त्याची सुरुवात ही उद्यापासून अयोध्येपासून होत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं। निश्चितच येणारा काळ हा सुवर्णमय राहील। भारत संपूर्ण जगामध्ये हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार करणार आहे आणि मला वाटते ही सनातन संस्कृती या जगाला शांती शाश्वतता प्रदान करेल। निश्चित भारत जगामध्ये अग्रगण्य होईल। उद्याचा दिवस हा खूप मोठा म्हणजे कल्पनेपलीकडचा मोठा दिवस आहे। इतिहासामध्ये या दिवसाची नोंद 500-700 वर्षामध्ये एक दिवस येतो असा आणि निश्चितच हा दिवस खूप मोठा आहे। म्हणून आम्ही एक छोटीशी आमची कणभर एक त्याला योगदान राहावं म्हणून ही शोभायात्रा काढली। अजूनही खूप कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय। कालही एक कार्यक्रम आयोजित केले, पण मुख्य उद्देश आहे सनातन संस्कृती हजारो वर्ष चालली पाहिजे, भारताचं नाव जगामध्ये अजून मोठं झालं पाहिजे आणि शांतता राहिली पाहिजे। निश्चितच ही सुरुवात उद्यापासून होत आहे। पुन्हा एकदा सगळ्यांनी माझ्यासोबत जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।